चेतन डाक्सा आहे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. सो आपण कॅनवा सगळेजण वापरत आहोत. कॅनवामध्ये अनेक फीचर्स आहेत, अनेक ए आय इंटिग्रेशन झालेलं आहेत. कॅनवामध्ये तुम्ही ब्रोशर बनवू शकता, फ्लायर बनवू शकता. कॅनवामध्ये तुम्ही आय डी कार्ड्स असेल किंवा अनेक कामं आहे. तुमचं न्यूज लेटर आहे, बुक कवर इमेज आहे, असे खूप कामं तुम्ही करू शकता. त्याचबरोबरीने त्यामध्ये एक इंटरॅक्टिव्ह डॉक्युमेंटचं एक ऑप्शन तुम्हाला तिथे दिसणार आहे. डॉक्युमेंट क्रिएशनचं एक ऑप्शन दिसणार आहे. तर ते इतकं इम्पॅक्टफुल आहे. त्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमचं मॅन्युअल बनवायचं असेल किंवा तुम्हाला तुमचे रिपोर्ट्स बनवायचे असतील, तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा असेल, तुमचं ब्रोशर बनवायचं असेल, कंपनीचं बनवायचं असेल, तर अशा अनेक कामं जी आहेत ते तुम्ही ह्या इंटरॅक्टिव्ह डॉक्युमेंटनी करू शकता. तर आपण बघूया व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने कॅनवाचं इंटरॅक्टिव्ह डॉक्युमेंट फीचर आहे आणि त्याच्या मदतीने आपण कसं डॉक्युमेंट क्रिएशन करू शकतो आणि ते डॉक्युमेंट किती इम्पॅक्टफुल बनणार आहे हे आपण आज या व्हिडिओमधनं बघणार आहोत. सो सो तुम्हाला कॅनवामध्ये जायचं आहे. सगळ्यात पहिलं कॅनवामध्ये गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन तुम्ही केलेलं असेलच. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथेच समोर व्हॉट विल यू डिझाईन टुडे हे ऑप्शन दिसेल आणि या ऑप्शनमध्ये तुम्हाला युअर डिझाईन, टेम्पलेट्स, ए आय असे 3 ऑप्शन दिसतील आणि ह्या ऑप्शनच्याच खाली तुम्हाला फ्लायर, शीट, डॉक, व्हाईट बोर्ड, प्रेझेंटेशन, सोशल मीडिया असे सगळे ऑप्शन्स इथे दिसतील. त्या ऑप्शनमधला क्रिएट न्यू डॉक क्रिएट न्यू हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट क्रिएट करायचं आहे. तर तुमच्यासमोर एक ब्लँक टेम्पलेट डॉक्युमेंट जे आहे ते तुमच्यासमोर येईल. आता तुम्हाला ह्यामध्ये जर तुमच्याकडे ऑलरेडी तुमचा कंटेंट रेडी असेल, टेक्स्ट तुमच्याकडे तयार असेल, ते टेक्स्ट तुम्ही इथे कॉपी पेस्ट करू शकता आणि त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंटेशन तुमचं काम चालू करू शकता. जर तुमच्याकडे टेक्स्ट डॉक्युमेंट नाही आहे, तुम्हाला जनरेट क्रिएट करायचं आहे, तर तुम्हाला इथेच लेफ्ट साईडला एक ऑप्शन दिलेला आहे क्विक ॲक्शन आणि या क्विक ॲक्शनमध्ये तुम्हाला मॅजिक राईट नावाचं एक ऑप्शन दिलेलं आहे जे ए आय आहे. तर मॅजिक राईटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एखादं आर्टिकल तुम्हाला लिहायचं आहे, एखादा ड्राफ्ट तुम्हाला लिहायचा आहे. तो ड्राफ्ट तुम्ही या मॅजिक राईटच्या सहाय्याने लिहू शकता. ओके, तर इथं टिक केलं. डिस्क्राईब युअर रायटिंग टास्क, तुम्हाला काय पद्धतीचं टास्क पाहिजे, आयडिया, ब्लॉग पोस्ट, प्रपोजल, प्रोजेक्ट प्रपोजल, प्रेस रिलीज, मार्केटिंग स्ट्रॅटजी, काय 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 तुम्हाला बनवायचं, लिंक्डइन आर्टिकल बनवायचे, पॉडकास्ट आउटलाईन तुम्हाला बनवायची आहे. ठीक आहे, तर जे काय तुम्हाला समजा आता तुम्हाला एखादी पॉडकास्टची आउटलाईन तुम्हाला बनवायची आहे. ठीक आहे, क्रिएट अन आउटलाईन 30 मिनिट्स हिस्ट्री पॉडकास्ट ऑफिस ऑन. तर आता तुम्हाला इथे समजा एखादा विषय तुम्हाला घ्यायचा आहे. आता मी पॉडकास्टसाठी एक विषय घेतो, ए आय इन लायब्ररी सर्व्हिसेस. ठीक आहे, ए आय टूल्स इन लायब्ररी सर्व्हिसेस आणि इथे मी जनरेट म्हणतो. तर तो काय करणार आहे, तुम्हाला एक त्याबद्दलचं एक आर्टिकलच तयार करून तुम्हाला देणार आहे. ओके, आता पॉडकास्टसाठी जे लागत होतं ते आपण डिलीट केल्यामुळे त्याने आता आपल्याला फक्त या विषयावर एक आर्टिकल लिहून दिला. इन्सर्ट करा. इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा त्याला टायटल पण त्याने तयार करून दिलं. ओके, ए आय टूल्स इन लायब्ररी सर्व्हिसेस, एन्हान्सिंग कॅटलॉगिंग अँड क्लासिफिकेशन, पर्सनलाइज युजर एक्सपिरियन्स, स्ट्रीमलाईन ऑपरेशन्स वगैरे वगैरे जे काय आहे त्याने असं एक आर्टिकल तुम्हाला तयार करून दिलं आहे. ठीक आहे, तर हा आर्टिकल तुम्हाला तयार केल्यानंतर हे इंटरॅक्टिव्ह कसं बनवायचं आपल्याला. ठीक आहे, तर आता इंटरॅक्टिव्ह बनवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक प्लस साईन दिलेला आहे. या प्लस साईनच्या माध्यमातून तुम्हाला इथे ॲक्शनचा ऑप्शन आहे. ह्या ॲक्शनमध्ये खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला दिले जे इंटरॅक्टिव्ह बनवणार आहे. तर यामध्ये तुम्हाला दिले डिझाईन. तुम्हाला जर त्याचं एखादं टेम्पलेट जे वरचं जे कवर हेडिंग आहे ते जर तुम्हाला डिझाईन करायचं असेल, ते कवर पेज तुम्ही इथं डिझाईन करू शकता. ठीक आहे, ते डिझाईन होऊन जाईल हे पेज. त्यानंतर हे सगळे जे तुम्हाला हेडिंग्समध्ये इथं जर तुम्हाला काही ॲड करायचं असेल समजा, तर तुम्हाला इथे स्क्रोलिंग डिझाईन करायचं आहे, हेडिंग ॲड करायचं आहे, सब हेडिंग ॲड करायचं आहे, बॉडी ॲड करायची आहे, टेबल, शीट. त्यानंतर इथं तुम्हाला डिवायडर,
पेज ब्रेक, चेकलिस्ट, त्यानंतर कॉलम्स तुम्हाला ॲड करायचे, हायलाईट ब्लॉक्स हायलाईट करायचे तुम्हाला. त्यानंतर इथे बघा समजा आता हे हायलाईट ब्लॉक्स आहेत, ठीक आहे. तर आता बघा मी इथं हायलाईट बॉक्स इथं टाकला, ठीक आहे. तर आता मग याच्यामध्ये समजा मी हायलाईटेड टाकलं, त्यामुळे आता मी इथे समजा मी हा इथून काढून टाकतो, हा मला इथे नको, मला इथे हा हायलाइटेड बॉक्स इथे पाहिजे, ठीक आहे. तर मी इथं काय करणार आहे, इथे मी तो हायलाइटेड ब्लॉक्स इथे मी टाकणार आहे, ओके. आणि इथे मी टिक करणार आहे. आणि हे तुम्हाला इथं हा जो माझा पॅराग्राफ आहे मला इथे तो पाहिजे. मी याला कंट्रोल इथे करून मी इथे तो इथे मी टाकणार आहे, ठीक आहे. यामध्ये असं तुम्ही करू शकता. बघा हा हायलाइटेड झाला, म्हणजे काय झालं की हा तुम्हाला आता हा पॉईंट लगेच हायलाईट इथे झाला. समजा तुम्हाला आता हे परत इथे तुम्हाला काहीतरी चेंज करायचं आहे वगैरे वगैरे, तुम्ही त्याचा कलर बदलू शकता इथे, ठीक आहे. बदललं. त्यानंतर आता तुम्हाला ए आय टूल्स संदर्भात समजा एखाद्या इथं तुम्हाला ए आय टूल्स ॲड करायचे आहेत, आणि त्याचं तुम्हाला लिंक्स ॲड करायचे आहेत समजा. तर तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे एम्बेड, ओके. आता एम्बेडमध्ये तुम्हाला समजा चॅट जी पी टीची लिंक इथं ॲड करायची आहे. तर तुम्ही काय करणार आहे, इथे चॅट जी पी टीची कॉपी करणार, हे कॉपी, आणि इथे आणून तुम्ही काय करणार, त्याला इथे पेस्ट करणार आणि एंटर करणार. हे बघा इथे चॅट जी पी टीचं तुम्हाला इथे लगेच त्याने काय केलं, इथे एक बॉक्स तयार करून दिला, ज्या बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही ती एम्बेड लिंक तयार होणार आहे इथे. तुम्हाला इथं काही ॲड करता आणि तुम्हाला वाटलं हा बॉक्स थोडासा सरकवायचा, तुम्हाला इकडे घ्यायचा आहे, थोडं तुम्ही त्याला इकडे घेऊ शकता, त्याला ऑप्शन आहे ते. आणि याला तुम्हाला डबल क्लिक केलं की ते लिंक तयार होणार आहे, आणि सिंगल क्लिक केलं तुम्ही तर ते लिंक ओपन होऊन जाईल. त्याला थोडंसं तुम्ही इकडे घ्या, ठीक आहे. हे झालं, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही लिंक्स ॲड करू शकता सगळ्या ए आय टूलच्या. हो का, मी आता समजा इकडे घेतलं त्याला. आता त्याच्या पुढे तुम्हाला असं वाटलं की पुढे आल्यानंतर थोडंसं मला इथे एखादा व्हिडिओ ॲड करायचा आहे, परत इथं तुम्ही ॲड करा, आणि परत तुम्ही इथे त्याला इथे एम्बेड करा. आणि समजा तुम्हाला वाटलं ए आय टूल्सचे काही व्हिडिओ पण आपल्याला मुलांना द्यायचे तिथे त्या डॉक्युमेंटमध्ये, जेणेकरून ते व्हिडिओ हे होतील, म्हणजे मुलांना त्याच डॉक्युमेंटमध्ये व्हिडिओ बघता येतील. तर समजा तुम्ही आता तुमचा माझा चॅनल आहे, समजा मी या चॅनलमधलं एखादा व्हिडिओ इथून शेअर केला, कॉपी केला, आणि ती लिंक मी आणून परत इथे पेस्ट केली. नॉर्मली लिंक अशी पेस्ट होते आणि ती इंटरॅक्टिव्ह नाही राहत, पण तुम्ही याच्यात लिंक पेस्ट केली, एंटर केलं, तर बघा इथे तो व्हिडिओ पण इथे आला, म्हणजे त्याच डॉक्युमेंटमध्ये व्हिडिओ पण आले, आणि हा प्ले प्ले होणारा व्हिडिओ आहे. म्हणजे हा व्हिडिओ प्ले होतो ज्यावेळेस ती हे चालू होऊन जाईल, त्यावेळेस तो व्हिडिओ लगेच प्ले होतो. म्हणजे त्याला शेअर करसान तुम्ही, त्यावेळेस तो व्हिडिओसुद्धा प्ले होतो. म्हणजे असे डॉक्युमेंट आपल्याला एक खूप छान डॉक्युमेंट आपल्याला इथं तयार करता येतं. अजून याचं काय काय बेनिफिट्स आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. समजा हे झालं, आता पुढे तुम्हाला वाटलं की आता हे ॲक्सेसिबिलिटी, समजा इथं तुम्ही आला, हां. आता इथं तुम्हाला वाटलं की नाही, अजून आपल्याला इथे थोडंसं ड्रॉपडाऊन टाकायचे आहेत, आपल्याला ड्रॉपडाऊन ॲड करायचे आहेत. तर तुम्ही काय करा, समजा तुम्हाला येस नोचे ॲप्रुव्हल, येस नोचे ड्रॉपडाऊन नॉर्मली असतात. तर समजा येस नो तुम्हाला टाकायचं झाला, तर तुम्ही इथे येस नोचा ऑप्शन टाकू शकता. एखादा प्रश्न तुम्ही विचारला आहे त्यांना आणि तुम्हाला वाटलं की हे तुम्हाला खरंच हां, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर येस आहे का नो आहे असं टाकायचं झालं, तर ते येस म्हणायचं ऑप्शन तुम्ही इथे लगेच देऊ शकता, येस. म्हणजे विद्यार्थ्यांना इथं तुम्ही येस नोचा ऑप्शन लगेच देऊ शकता, नो. किंवा तुम्हाला वाटलं की ह्या दोघांचे ड्रॉपडाऊन्स तुम्हाला इथं तयार करायचे, एखादा तुमचं ए आय टूल्स आहे त्याचे ड्रॉपडाऊन तुम्हाला ॲड करायचे झाले, तर तुम्ही इथे समजा करू शकता. इथं तुम्ही जाणार आहे, परत तुम्ही इथे समजा तुम्हाला वाटलं इथे ड्रॉपडाऊनमध्ये गेले, आणि इथे क्रिएट ड्रॉपडाऊनचं ऑप्शन आहे, ठीक आहे. इथे ऑप्शन 1 आहे. समजा मी इथे टाकलं चॅट जी पी टी, ठीक आहे. मी इथे टाकलं समजा
इथे मी टाकलं गुगल जेमिनी, मी इथे टाकलं मॅन्यूज, तर मी ॲड केलं आणि इथं चॅट तुम्ही गेलं की बाबा कोणकोणचे ऑप्शन्स त्याच्यामध्ये आहे, तर बघा इथे तुम्हाला इथे त्याचे ड्रॉपडाऊन्स येणार आहेत. ते ड्रॉपडाऊन्स आहेत, लगेच कोणचं निवडायचं आहे तुम्ही तो इथे ठेवू शकता. म्हणजे हे इंटरॅक्टिव्ह डॉक्युमेंट असणार आहे. हे एका वेबपेज सारखं डॉक्युमेंट इथं तयार होतं. आणि तुम्हाला वाटलं की हे मला हेडलाईन जे आहे मला थोडंसं चांगलं बनवायचं आहे, तुम्ही त्याला अजून तुम्ही इथं हेडिंगमध्ये जाऊ शकता आणि हेडिंगमध्ये जाऊन तुम्ही अजून त्याला चांगलं हेडिंग तुम्ही मॅजिक राईट तयार करून घेऊ शकता. ठीक आहे. किंवा अजून तुम्हाला याच्यामध्ये अजून काही ऑप्शन्स तुम्हाला मी दाखवतो. समजा इथे तुम्ही आला आणि तुम्हाला वाटलं इथे पाय चार्ट ॲड करायचा आहे, बार चार्ट ॲड करायचं आहे, काही ठिकाणी तुम्हाला डेट ॲड करायची आहे, इमोजीज, टायमर, हां, काही तुम्हाला हेल्प, एखादा हेल्प, समजा हेल्प तर याची हेल्प आहे, परंतु तुम्हाला तुमचे स्वतःचे पण काही इथं लिंक्स ॲड करायचे असतात, हेल्प लिंक्स, त्या तुम्ही ॲड करू शकता. हां, त्यानंतर कोड्स ॲड करायचे आहेत, मेन्शन्स ॲड करायचे आहेत. समजा डेट, कुठे तुम्हाला एखादी डेट, प्रोग्रामची डेट समजा ॲड करायची असेल, सिलेक्ट डेट. ठीक आहे, तर मग इथं तुम्ही डेटचा ऑप्शन देऊ शकता. हे बघा, असं डेट देऊ शकता लोकांना, इथून तुम्ही डेट सिलेक्ट करा, असं की कोणत्या डेटला तुम्हाला हे बघायचं आहे ती डेट तुम्ही इथे टाकू शकता. किंवा अजून ऑप्शन बघूया, इथं आल्यानंतर तुम्हाला अजून शीट्स आहे, टेबल ॲड करायचा आहे एखादा, तुम्ही टेबल किती पानाचं पाहिजे, काय पाहिजे, असं टेबल तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, म्हणजे असे टेबल ॲड करू शकता. त्यानंतर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे पाय चार्ट, बार चार्ट, समजा पाय चार्ट आहे बघा, पाय चार्ट लगेच इथं तुम्ही इथे चेंज करा. किंवा तुमच्याकडे एक्सेलमध्ये डेटा असेल, CSV असेल, शीट असेल, डायरेक्ट लिंक करा. शीट लिंक केली की डायरेक्टली इथं तो बाय चार्ट, बार चार्ट इथे तयार करून देणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही अपलोड करू शकता. एखादी गुगल शीट तुमच्याकडे असेल तर ती डायरेक्टली इथं ती लिंक करू शकता. ते लिंक केलं की त्याच्यामधला तो डेटा इमिजिएटली त्यामधून तुमच्या डेटामध्ये आणू शकतो बघा. असा डेटा माझा लगेच त्या शीटमधला डेटा सगळा इथं आणला मी. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने तुम्ही इंटरॅक्टिव्ह डेटा म्हणजे इंटरॅक्टिव्ह शीट इथं तयार करू शकता. त्यानंतर परत तुम्हाला वाटलं अजून काही इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत. डिझाईन ॲक्सेसिबिलिटीचं एक ऑप्शन आहे, कलर कॉन्ट्रास्ट वगैरे वगैरे काय ते तुम्ही इथून ते करू शकता. त्यानंतर एम्बेड खूप महत्त्वाचा पार्ट इथं आहे, एम्बेड. तर या एम्बेडमध्ये तुम्हाला हवी ती लिंक असले, तुम्हाला एखाद्या वेबसाईटची लिंक टाकायची असेल, मी आता इथे हे टाकलं आहे, समजा अजून एखादा NDLची लिंक मला वाटलं मी इथे टाकावी, मुलांना द्यावी, तर ती तुम्ही इथे टाकू शकता, एंटर करू शकता. NDLची लिंक दुसरी आपण बघूया. बघा, अशा लिंक्स तुम्ही ॲड करू शकता आणि ह्या क्लिकेबल आहेत. म्हणजे ह्या लिंक ज्या आहेत त्या सगळ्या क्लिकेबल असणार आहेत. आणि असं बघा कसं डॉक्युमेंट झालं आहे माझं, एकदम इंटरॅक्टिव्ह डॉक्युमेंट झालेलं आहे. ठीक आहे, आणि हे पण तुम्ही पूर्ण बॅनर चेंज करू शकता, या बॅनरवरचं हे सगळं चेंज करू शकता. ठीक आहे, आणि त्यानंतर तुमचं काम राहणार आहे ज्यावेळेस तुमचं बॅनर इंटरॅक्टिव्ह सगळं तयार होईल. आणि यामध्ये अजून ऑप्शन आहेत, खाली ॲप्सचा ऑप्शन आहे. तुम्हाला जर एखादे ॲप्स ॲड करायचे झाले, समजा QR कोड तुम्हाला यामध्ये टाकायचा झाला, तुम्ही इथं QR कोड टाकू शकता. म्हणजे एखादा QR कोड वाटला, तुम्ही लिंक इथं कसली पण तुम्हाला लिंक वाटली तुम्ही टाका, तेव्हा त्याचा QR कोड जनरेट होईल. तो QR कोड हवा तिथे तुम्ही तो ॲड करू शकता. ठीक आहे, हे साईज वगैरे ते कमी जास्त करता येते, ते तुम्ही करू शकता. आणि QR कोड झाला, किंवा ॲप्समध्ये बरेचसे ॲप्स इथं अवेलेबल आहेत, त्यामधलं तुम्हाला काही जरी इथं करायचं झालं
तरी तुम्ही इथे ते ॲप पण इथे वापरू शकता. म्हणजे खूप पुष्कळ असा साठा आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही इथं तुम्हाला एखादा इमेज ॲड करायचं झालं, तुमचं समजा फोटो ॲड करायचा झाला, तुम्ही इथं तुमचा फोटो इथं टाकू शकता. फोटो ॲड करायचा आहे, एखादा लोगो ॲड करायचा आहे, म्हणजे काही तुम्हाला तुमचा कंपनीचा लोगो ॲड करायचा आहे, कॉलेजचा लोगो ॲड करायचा आहे, तो लोगो तुम्ही इथे टाकू शकता. ठीक आहे. आता हे जे मूव्ह होत नाही ना, याला थोडंसं तुम्हाला चेंज करावं लागेल, त्याचे सेटिंग्स वगैरे ते मूव्ह होऊन जातं, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही बघा, त्याचं काही जास्त सिम्पल आहे ते खूप. त्यामुळे असं बरेच इंटरॅक्टिव्ह गोष्टी तुम्हाला ह्या इंटरॅक्टिव्ह डॉक्युमेंटमधून करता येतात. आणि तुम्हाला शेअर करताना एक लक्षात घ्यायचं, कॉपी लिंकचं ऑप्शन इथं आहे किंवा डाउनलोडचं ऑप्शन आहे. पब्लिक व्ह्यू लिंक तुम्हाला एखाद्याला पाठवायची असेल तर पब्लिक व्ह्यू लिंक करा, क्रिएट पब्लिक व्ह्यू लिंक करा, आणि ती लिंक तुम्हाला कोणालाही द्यायची असेल तो तुम्हाला ती लिंक तुम्ही देऊ शकता. इथे ती लिंक कॉपी करा आणि तुम्हाला ज्याला कोणाला द्यायची ती शेअर करायची, त्याला लिंक पाठवून द्या, त्याचा क्यू आर कोड पाठवून द्या. अशा पद्धतीने ते डॉक्युमेंट त्याला दिसणार आहे. हे बघा, दिसलं? इंटरॅक्टिव्ह डॉक्युमेंट म्हणजे यामध्ये लिंक्स वगैरे, व्हिडिओज जे तुम्हाला एम्बेड करायचं ते एम्बेड करू शकता. पाहिजे त्या गोष्टी तुम्ही इथे आत त्यामध्ये इन्सर्ट करू शकता. ॲप्स असेल, म्हणजे काही तुम्हाला वाटेल ते तुम्ही यामध्ये तयार करू शकता. आणि हा जो प्लस साईन आहे आणि मॅजिक राईट लिहायचं ते लिहू शकता. बॉडी तयार, चेकलिस्ट तयार करू शकता, नंबर लिस्ट, म्हणजे एव्हरीथिंग. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जे जे दिलेलं आहे ते सगळं तुम्ही वापरून बघा. त्या हिशोबाने तुम्ही टायमर तुम्हाला एखादा द्यायचा आहे, टायमर तुम्ही इथं सेट करू शकता. टायमरला इथं बघा व्हॉल्यूम आहे, म्युझिक एखादी त्याच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला टाकायची असेल तर अशा खूप काही ॲक्टिव्हिटीज आहे ज्या तुम्ही याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. सो तुम्हाला कॅनवाचा हा इंटरॅक्टिव्ह डॉक्युमेंटचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.